नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राची सुरुवात करूयात मुंबई महापौर या पदासंदर्भातल्या बातमीनं. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड निश्चित झालेली आहे. विरोधात कुठलाही अर्ज आलेला नाही, त्यामुळे रितू तावडे यांचं नाव आता निश्चित झालंय. महापौरपदी औपचारिक 11 तारखेची घोषणा होणार आहे. मुंबईच्या महापौरपदी आता रितू तावडे यांची निवड निश्चित झालेली आहे, कारण त्यांच्या विरोधात कुठला अर्जच आला नाहीये. 11 तारखेला या सगळ्या संदर्भातली औपचारिक घोषणा होणं मात्र बाकी आहे. 11 तारखेला ही औपचारिक घोषणा होईल. प्रतिनिधी मनोज दयाळकर या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील. मनोज. बरोबर रिद्धी, आपण या ठिकाणी बघितलं की मुंबईचा महापौर या कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यानंतर भाजपकडून आपण गटनेता हा निवडला गेला होता आणि त्यानंतर मुंबईचा महापौरपदी आपण बघितलं कोण बसतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामध्ये आज भाजपची आणि शिवसेना शिंदे गटाची सकाळी बैठक झाली आणि त्यामध्ये आपण नेते रितू तावडे यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं होतं आणि आज अर्ज भरला गेला. त्यामध्ये आणि शिवसेनेकडून आपण बघितलं संजय गाडी यांचा उपमहापौर म्हणून नाव भरलं गेलं होतं आणि त्यानंतर आपण विरोधामध्ये कोण या ठिकाणी अर्ज दाखल असं सर्वांना वाटत होतं, पण या ठिकाणी ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडनं कोणताही अर्ज भरला गेला नाही. त्यामुळे रितू तावडे यांचं महापौर प्रतिनिधी नाव आपण निश्चित झाल्याचं समजलं जातंय आणि उपमहापौरपदी संजय गाडी यांचं नाव निश्चित झाल्याचं समजलं जातंय. पण आपण याची घोषणा ही 11 तारखेला होणार आहे. महापौर हा 11 तारखेला बसणार आहे आणि या ठिकाणी निश्चित आणि त्याच्यामुळे औपचारिक घोषणेकडे सुद्धा आपलं निश्चित लक्ष असेल. धन्यवाद सगळ्या माहितीसाठी मनोज.